बँकांमध्ये मराठीबाबत मनसेच्या आग्रही भूमिकेच्या नंतर मंत्री उदय सामंत यांची राज ठाकरेंसोबत चर्चा। राज ठाकरेंच्या सूचना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कानी घालणार, उदय सामंत यांच्याकडून स्पष्ट। शिवाजी पार्कवरती चहाचा कॅफे उघडलाय। उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरती संजय राऊत यांचा टोला। राज ठाकरेंच्या कॅफेमध्ये लोक येतात, तुमच्या चहाच्या टपरीवरती कुणीही येत नाही। संजय शिरसाट यांचा पलटवार। सामंत काय करतात याची चिंता करू नका, सामंत पक्षामध्ये राहून दलालाची कामं करत नाहीत, शिरसाटांचा टोला। मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने मराठीच्या मुद्द्यावरून मनसेला डिवचलंय। मुंबईतील उपनगरांमध्ये शिवसेनेकडून बॅनरबाजी। न धमकावता सगळे मिळून मराठी भाषा शिकूया, बॅनरवरती आशय। शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी हे बॅनर्स लावलेत। नाशिकमध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावरती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा शेतकऱ्यांना अजब सवाल। कर्जमाफीच्या पैशांमधून साखरपुडा लग्न करता, शेतीमध्ये गुंतवणूक करता का? कोकाटेंचा शेतकऱ्यांना सवाल। माणिकराव कोकाटे हे कृषी क्षेत्रामधील कुणाल कामराज झालेत, संजय राऊत यांची टीका। शेतकऱ्यांना दुखावणारी वक्तव्य करू नयेत, राऊतांचा सल्ला। कृषी मंत्री हे सत्तेच्या मस्तीत वावरतायत, शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार गंभीर नाहीये, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। शेतकरी हा महत्त्वाचा घटक असून शेतकऱ्यांचा सन्मान राखणं हे महायुती सरकारचं कर्तव्य। उदय सामंत यांची कोकाटे यांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया। कृषी मंत्र्यांनी असं बोलणं योग्य नाही, शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। सरकारने केलेली मदत कशी खर्च करायची हा सल्ला देण्यापेक्षा आणखी सहकार्य करावं, शिरसाट यांचं वक्तव्य। कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलिसांचं तिसरं समन्स। आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। कामरा आज चौकशीला हजर राहणार का याकडे लक्ष। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधल्या वादाच्या नंतर वैद्यकीय संचालकांचं पत्र। इमर्जन्सीमधील कुठल्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेणार नाही, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा निर्णय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर अखंड मराठा समाजाचं आंदोलन, संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी। अखंड मराठा समाज पुणे यांच्याकडून प्रशासनाला निवेदन। पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर आंदोलक आक्रमक झाले। आजही निषेध व्यक्त करून आंदोलकांनी चिल्लर फेकली आहे। पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन। महिलेचा मृत्यू झाल्याच्या नंतर पुण्यामध्ये अनेक पक्ष संघटना या आक्रमक झाल्या आणि त्यांनी आंदोलन केलंय। आंदोलनाच्या नंतर खबरदारी म्हणून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय नावाची पाटी काढण्यात आली आहे। लता मंगेशकर यांचं नाव त्यावरती लिहिलं होतं, त्यामुळे ही पाटी काढली गेली आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नाहीये। एका रुग्णाला रुग्णालयाची लेखी माहिती, यावरती परशुराम सेवा संघाचा आक्षेप। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने थकवला 27 कोटी रुपयांचा मिळकत कर। रुग्णालय चालवणाऱ्या लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनने 2019 ते 2025 पर्यंत एकाही रुपयांचा कर भरलेला नसल्याचं महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाच्या नंतर धर्मादाय आयुक्तांची कठोर पावलं। आरक्षित खाटा निर्धन दुर्बल घटकांमधल्या रुग्णांसाठी उपलब्ध करून द्या। धर्मादाय रुग्णालयांमधील नियम हे कठोर करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश। भाजपचे आमदार अमित गोरखे आज पीडित महिलेच्या कुटुंबियांसह मुख्यमंत्र्यांना भेटतील। फडणवीस आज पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिलेली जमीन सरकारनं परत घेतली पाहिजे, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। या प्रकरणामध्ये कठोर कारवाई करण्याची वडेट्टीवार यांची मागणी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाचा योग्य तो तपास करू, कोणीही यामधून सुटणार नाही, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। वक्फ बोर्डाच्या विधेयकाला समर्थन मागण्यासाठी भाजपचे मोठे नेते हे संपर्कात होते, संजय राऊत यांचं वक्तव्य। राज्यसभेतही मोदींनी नवीन पटनायकांवरती दबाव टाकला, आमच्यावरही दबाव होता, मात्र आम्ही झुकलो नाही, राऊतांचा आरोप। लग्नाचे पुरावे फोटो व्हिडिओ कोर्टामध्ये सादर करणार, करुणा मुंडे यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। लग्नाचं सर्टिफिकेट माझ्याकडे नाही, तसंच राजश्री यांच्याकडे सुद्धा नाही, करुणा मुंडेंची माहिती। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्याच्या साथीदारांनी कारागृहामध्ये मारहाण केल्याची महादेव गीते, राजेश वाघमोडे याची कारागृह अधीक्षकांकडे तक्रार। सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी। बीड कारागृहामध्ये झालेल्या मारहाणीचं प्रकरण, मारहाणीच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यासाठी इतका वेळ का लागतोय? महादेव गीतेच्या पत्नी मीरा गीते यांचा सवाल।
अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा पनवेल सत्र न्यायालय आज निकाल देणार आहे। गेल्या 7 वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। 80 पेक्षा जास्त साक्षीदारांची तपासणी। मुंबईमधील विहीर बोरवेल मालकांना मुंबई महानगरपालिकेची नोटीस। एनओसी मिळवा नाहीतर टँकरसाठीचा पुरवठा बंद करण्याचा इशारा। बीएमसीच्या नोटीशीमुळे पाणी पुरवठा करायचा कसा, टँकर संघटनेचा प्रश्न। एचएसआरपी नंबर प्लेट राज्यामध्ये सर्वात महागडी का? जनहित याचिकेवरती सुनावणी करत असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा सरकारला सवाल। परिवहन आयुक्तांना 3 आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे आदेश। भाजपने सदस्य नोंदणीमध्ये रचला नवा इतिहास। महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी सदस्य नोंदणी करणारा भाजप पहिला पक्ष। चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नवा रेकॉर्ड। राज्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय सुट्ट्या वगळता इतर सगळ्या सुट्ट्या रद्द। रामनवमीसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी सुद्धा सुट्टी मिळणार नाहीये। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यामध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात। नंदुरबारमध्ये संवेदनशील असलेल्या 10 ठिकाणी 15 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलिसांची नजर असेल। यामुळे शहरामध्ये कुठलीही अनुचित घटना घडल्यास गुन्हेगारांना शोधण्यासाठी पोलिसांना मदत होईल। नागपूर हिंसाचाराच्या नंतर उद्या निघणाऱ्या रामनवमी शोभायात्रेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त। 2000 पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावरती तैनात असेल। ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा नजर ठेवली जाईल। शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमीच्या उत्सवाला आजपासून सुरुवात। पहाटेच्या काकड आरतीच्या नंतर साईबाबांच्या पालखीची मिरवणूक काढून उत्सवाला प्रारंभ। उद्या साई मंदिर हे दर्शनासाठी रात्रभर खुलं राहील। बुलढाण्याच्या शेगावमध्ये उद्या संत गजानन महाराज मंदिरामध्ये 131वा रामनवमी सोहळा साजरा होणार आहे आणि यासाठी शेकडो दिंड्या शेगावमध्ये दाखल झाल्यात। काकड आरतीच्या नंतर या उत्सवाला सुरुवात होईल। चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्तानं भाविकांसाठी तुळजाभवानीचं मंदिर हे 22 तास खुलं राहील। 11 ते 15 एप्रिलपर्यंत चैत्र पौर्णिमेची यात्रा आहे। बीडच्या आष्टीमधल्या दादे गावामध्ये श्रीराम यात्रा। यावेळेला भाजप आमदार सुरेश धस यांनी ढोल वाजवण्याचा आनंद घेतलाय। सांगली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कृष्णा नदीकाठावरती विशेष स्वच्छता मोहीम। 1 टनापेक्षा अधिक कचरा नदीकाठावरून संकलित। शासनाच्या 200 दिवस आणि महानगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत ही स्वच्छता मोहीम संपन्न झाली आहे। मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा 18 एप्रिलपासून सुरू होण्याच्या हालचालींना वेग। एअर अलायन्स बरोबरच इंडिगो कंपनीची विमानसेवा सुद्धा सिंधुदुर्गासाठी सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू। वसई रोड स्टेशनजवळ नवीन कोचिंग टर्मिनस उभारण्यासाठी रेल्वे बोर्डाची मंजुरी। पश्चिम रेल्वे मार्गावरचं हे 8वं टर्मिनस असेल। त्यामुळे कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी थेट ट्रेन उपलब्ध असेल। 15 एप्रिलपूर्वी ॲक्वा लाईन म्हणजेच मेट्रो 3च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये बीकेसी ते आचार्य अत्रे चौक अशी ही भूमिगत मेट्रो धावणार आहे। विद्यार्थ्यांच्या रॅगिंगमध्ये नाशिकचं विज्ञान विद्यापीठ हे देशामध्ये 3रं आहे। विद्यापीठामध्ये 2022 ते 24 मध्ये सर्वाधिक 61 रॅगिंगच्या तक्रारी तर 90% तक्रारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधल्या वसतिगृहाशी संबंधित असल्याचं विद्यापीठाचं मत। शिर्डी विमानतळाजवळील काकडी शिवारामध्ये दोघांची हत्या तर 1 जण गंभीररीत्या जखमी। दरोड्याच्या उद्देशानं हल्ला करून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती। यवतमाळच्या पुसदमधल्या अवैध सावकाराच्या घर आणि किराणाच्या दुकानावरती धाड टाकण्यात आली आहे। 58 विविध प्रकारचे संशयास्पद दस्तऐवज जप्त। जिल्हा निबंधक सावकार विरोधी पथकाची कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।